आहे पुरणपोळ्या। तर मी तुम्हाला नक्की दाखवतो पाठच्या कॅमेऱ्याने अर्चना बनवणार आहे पुरणपोळ्या। YouTube फॅमिली अर्चना चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे पुरणपोळी। तर आपला व्हिडिओ काढायला कोण नव्हतं बरं का, ते पण कामाला गेले, ते आता आलेत। तर बघा मी डाळ शिजून घेतलेली आहे इथं, आणि मी ह्याच्यामध्ये इलायची आणि बडीशोपचं बारीक कूट करून टाकलेलं आहे। आता मला ह्याला शिजवून घ्यायचे साखर टाकून। तर घेऊ आपण पटकन याला शिजवून आणि पुरण काढून घेऊया। त्यासाठी बघा इथं मी चाळणी पण आणलेली आहे। या चाळणीने मी पुरण कशी काढणार आहे नक्कीच तुम्हाला दाखवते। केली अगोदरच मी इलायची आणि बडीशोप, आता टाकते साखर। टाकू का सगळं? बस राहिले गुड होईल नाही, मग गोडच चांगलं लागतं बाबा। एवढं पोळ्या तर झाली आता वाटते त्याच्यात। आता याच्यात मस्त एकदम आता पाणी पाणी होणार आहे काय डाळीमध्ये। बघा तुम्ही पूर्ण पाणी होतंय, पण सगळं शिजून निघते साखर डाळ। मग आपण ह्याला घेऊ मस्त चाळणीमध्ये काढून। तर बघा YouTube फॅमिली, आता मी याच्यात साखर टाकलेली आहे। चण्याच्या डाळीला मस्त छान शिजू देणार आहे, आणि नंतर मी पुरण काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते लगेच पोळ्या बनवताना। साखर टाकून शिजून घेतलेलं आहे। घेऊ आता आपण पटकन पुरण करून। हे बघा अशा पद्धतीने मी पुरण करणार आहे। याचं चाळणीने खूप छान निघतंय पुरण, या चाळणीमध्ये एकदम बारीक बारीक होतंय। आपल्याला सगळं असं बारीक बारीक करून घ्यायचंय पुरण। तर घेऊ आपण पटापटा बारीक पुरण करून, दाखवते पुरण बारीक झाल्यावर। तर बघू शकताय इकडे अर्चनाने सगळं असं पुरण काढून घेतलेलं आहे। म्हणजे ती चण्याची डाळ शिजून वगैरे साखर वगैरे सगळं त्यात टाकून घेतलेलं आहे, आणि ही चाळण आणली, ज्या चाळणीमध्ये ती चाळत आहे पुरण। इकडे आहे ही डाळ। तर बघू आपण आता अर्चना कशा बनवणार आहे पुरणपोळ्या, नक्कीच तुम्हाला दाखवायची मी प्रयत्न करेन। आपला व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा। आपला व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघता कमेंट करून सांगा, आणि सगळ्यांना पुरणपोळी कोणाकोणाला आवडती नक्कीच कमेंट करा। अर्चनाने पुरणपोळी कशी बनवली मी तुम्हाला दाखवतो, आणि तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे पुरणपोळी कशी झाली। तर चला इकडे अर्चना पटापट घेती पुरण काढून, नक्कीच बघत राहा आपला सगळा व्हिडिओ। आता थोडं राहिलं इकडे, हे बघा बरंच असं काढून घेतलंय। दाखव तरी पुरण कसं निघतंय त्याच्यात। कढईत फटली काय चालली आईल, बघू शकताय खूप छान असं पुरण निघलेलं आहे बघा। हे बघा तर खूप छान असं पुरण झालेलं आहे तयार। तर तुम्हाला पूर्ण पुरणचा व्हिडिओ आपण नक्की दाखवू। तर घेऊ आपण पटापटा पुरण काढून अगोदर, कारण हे खूप घट्ट झालेलं आहे ना, तर टाइम लागेल पुरण काढायला। आणि पुरण काढून झाल्यावर नक्की तुम्हाला दाखवू अर्चना कशा पोळ्या बनवणार आहे ते। आपला व्हिडिओ तुम्ही कंपल्सरी बघत राहा। तर चला भेटू नंतर, आता पुरण सगळं काढून झाल्यावर, है ना। हा नमस्कार YouTube फॅमिली, अर्चनाचं पुरण वगैरे काढून झालेलं आहे, थोडंसं बाकी ते नंतर काढू आता, कारण की खूप वेळ होत होता आपल्या व्हिडिओसाठी। तर इकडं पुरण काढून घेतलेलं आहे, हे बघा इकडं काढून घेतलं पुरण, इकडं घेतलं पीठ मळून, तिकडं अर्चना आता लाटते पोळ्या। आता आपण पटकन पुऱ्या लाटून, सॉरी पोळ्या लाटून। तर बघू आता अर्चनाची पुरण आणि पोळी। बघा मी इकडं पिठाचा उंडा घेतलेला आहे, आणि ते उंडा केला असं बघा गोल गोल केलाय वाटीसारखा। आता त्याच्यामध्ये टाकते मी पुरण। असं पुरण भरून घ्यायचं पिठाच्या उंड्यामध्ये, आणि ह्याचं सगळीकून चौकून तोंड असं बंद करायचं। बघा असं मी पोळ्या बिळ्या काही करत नाही, पण आज मला खायची इच्छा होती म्हणून पोळ्या केल्यात। बघू आता मला पोळ्या जमतात का। तर आपला व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत बहिणींनो भावांनो, पटापट सांगा पुरणपोळ्या कशा आहेत। तर चला बघू आता अर्चना बनवत आहे पोळी। पहिली पोळीची सुरुवात झालेली आहे, नक्कीच तुम्हाला दाखवत राहणार आहे अर्चना पोळ्या बनवताना। आता बघू अर्चना कशा बनवते पोळ्या, तर बघत राहा आपला व्हिडिओ। पोळ्या बिळ्या येत नाही तर बाबा, मग येत नाही तर कशाला खेळत बसली उगाचच। मला पोळ्या जास्त येत नाहीत बरं का, खरं सांगायला काय नाही, पण आता खायची इच्छा झाली। बघू आता पोळ्या जमतात का, तर दाखवते तुम्हाला मी। नक्कीच बघायचे प्रयत्न करा तुम्ही सगळ्यांनी। तुम्ही इथं मी पुरण पिठामध्ये टाकलेलं आहे, आणि उंडा पण तयार करून बघा असं केलेलं आहे। तर घेऊ आता आपण ह्याला लाटून। तर झाली अर्चनाची पहिली पोळी तयार। तर आता बघू आपली पोळी झालेली आहे। नक्कीच सांगा पोळी जमते का मला YouTube फॅमिली। लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी, नंतर व्हिडिओ बघितल्याच्या नंतर कमेंट करून सांगा। ही बघा झाली आपली पहिली पोळी, कशी आहे? छान, खूप छान आणि खूप गोल अशी पोळी लाटलेली आहे अर्चनाने। तर बघू आता पोळी तयार झाल्यावर।
द्या. तर बघू शकता पहिली पोळी टाकलेली आहे. पूर्ण बघत राहा. पूर्ण पहिल्या पोळीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण भाजेपर्यंत. तर बघा, बघू शकताय तुम्ही, मी पोळी टाकलेली आहे तव्यावर. आता घेऊ मस्त छानपैकी शेकून पोळीला. बघत राहा आपला व्हिडिओ. इकडे दुसऱ्या पोळीची तयारी चालू आहे. आपला तवा तापलाय का नाही तर या पोळ्या करायचं पण काय काय सोपं नाहीये बरं का. ज्यांना येत नाही ना त्यांना खूप अवघड वाटतंय. मी जास्त वेळ पोळ्या केल्या नाही, तरी पण एकदा दोनदा केल्या होत्या पोळ्या. म्हणून म्हणलं बघू चला पुरणपोळ्या करू, खायला इच्छा झाली तर. ही बघा दुसरी पोळी. पुरण भरते मी पिठामध्ये. पिठाचा गोल उंडा केलेला आहे, वाटीसारखं केलंय, त्याच्यामध्ये पुरण भरते मी. सगळं दाबून दाबून भरते बघा. याला तेल बिल नाही लावायचं. ह्याला तेल लावायचं ना तिकडं. मग भाजली ना ती पोळी आता. वा 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 वा, खूप लाल जरी पोळी भाजलेली झाली बघा पोळी अर्चनाची. फुगली तिथं टम. वाव. बघा आपली पुरणपोळी कशी आहे नक्कीच सांगा पटापट कमेंट करू. तर बघा आपली पोळी झालेली आहे. घेऊ आपण आता इकडं ठेवून. हे बघा झाली इकडं पोळी खाण्याची तयारी. तर आता भेटू आपण अर्चनाच्या सगळ्या पोळ्या झाल्यावर. ओके. चपात्या म्हणलात ना, मला पाहिजे चपात्या. तर चला झाली दुसरी पोळी आपली. आता पटकन अर्चना घेते भाजून. तर युट्यूब फॅमिली घेते मी पटकन पोळ्या बनवून दाखवते तुम्हाला आपल्या पोळ्या झाल्यावर. तर बघू शकता मित्रांनो, अर्चनाच्या सगळ्या पोळ्या ह्या अशा झालेल्या आहेत आणि तिचं पिठच संपलं ऐन टायमावर. आता पीठ मळते मी, थोडं एवढं करून टाकते. काय पुरण केलेलं आहे मोठं आणि पीठ कमी मळलं. आता आम्ही खाणारे 4-5 जण. मी चपात्या केल्या थोड्या तुमच्यासाठी. अरे पण आपण खाणारे 4-5 जण, एवढ्या पोळ्या कोणासाठी करायलीस तुम्हाला काही समजणार नाही. किती पोळ्या केल्यात बघा. इकडे ताट भरून पोळ्या केल्यात, तुम्हाला दाखवतो जवळून मी. आणि पुरण पण किती उरले ते पण दाखवतो बघा. अजून एवढं पुरण उरलंय. याच्यात अजून 5-6 पोळ्या होत्या ना आरामात. होत्या बघा ह्याच्यात 5-6 पोळ्या होत्यात. इकडे ताट भरून पोळ्या केल्यात. पोळ्या कशा झाल्यात नक्कीच कमेंट करून सांगा. हे बघू शकता तुम्ही पोळ्या अर्चनाला येतात का पुरण पोळ्या नक्कीच कमेंट करून सांगा. इकडं आता एक तव्यावर भाजत आहे, एक तिच्या हातात आहे, ती पण लाटत आहे. तर आजचा एवढं राहिल्यात पीठ मळू का थोडं अजून. मग आता कशाला ठेवते ते. तर आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. इकडं पुरणपोळी झालेली आहे आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी पण आमटी बनवलेली आहे. आणि आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तुम्हाला आमटीचा व्हिडिओ दुसऱ्या याच्यामध्ये दुसऱ्या पार्टमध्ये बघायला भेटेल. ह्या पार्टमध्ये फक्त पुरणपोळी बघायला भेटेल किंवा पहिल्या पार्टमध्ये आमटी बघायला भेटेल, दुसऱ्या पार्टमध्ये पुरणपोळी. दोन्हीतून एक काहीतरी होईल. आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आम्ही कमी दाखवला, कारण की आमटीची पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे तुम्हाला. तुम्ही तिथं जाऊन बघा. तर चला आता बघू आपण. तर चला मित्रांनो, आजची अर्चनाची पुरणपोळी कशी आहे नक्कीच कमेंट करून सांगा. मी पुन्हा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आमटी दाखवते एक वेळेस आपल्या. तर हे बघा इकडं आहे आमटी. बाप, आमटी लय झणझणी झाली, लय तिखट झाली वाटते आमटी. एकदम झणझण झालेली आहे. तर आता याच्यात संग कोणी पुरणपोळी संग कोणी दूध खातं, कोणी गुळवणी खातं. गुळवणी आमटी आणि हे काय रे पोळी. मला दूध आवडतं. तर अर्चना दूध पोळी खाणार आहे. तुम्हाला काय काय आवडतं कमेंट करून सांगा नक्कीच. मी गुळवणी आणि पोळी खाणार आहे. मला गुळवणी आवडते. गुळवणी कोणाकोणाला माहिती कमेंट करून सांगा. आणि आपला व्हिडिओ आजचा कसा आहे नक्कीच कमेंट करून सांगा. भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.